सोबत राहा। दत्ता कनवट हे आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दत्ता, काय अपडेट्स आहेत? नक्कीच खोक्या भोसलेचं प्रकरण जे समोर आलं होतं त्या प्रकरणामध्ये खोक्या भोसलेने हरणांची शिकार केल्याचा सुद्धा मुद्दा समोर आला आणि त्या माध्यमातून खोक्या भोसले हा सुरेश धस यांना हरणांचं मांस पुरवलं जात होतं असे सुद्धा काही लोकांकडून आरोप करण्यात आले आणि याच आरोपाचा आधार धरून सुरेश धस यांनी हा आरोप केलेला आहे की बिश्नोई गँगला मुंबईत आणलं गेलं आणि मुंबईत आणून माझ्या खुनाचा प्रयत्न डाव कट रचण्याचा प्रयत्न झाला असा सुद्धा एक धक्कादायक खुलासा जो आहे तो सुरेश धस यांनी खासगी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेला आहे आणि ही अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बाब म्हणावी लागेल कारण खोक्या भोसलेचं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलं होतं ज्यामध्ये खोक्या भोसले हा अनेक काळ फरार सुद्धा राहिला होता। नंतर त्याला अटक झाली, त्यानंतर त्याचं घर सुद्धा पाडलं गेलं होतं। त्याच्या घरामध्ये वन्य प्राण्यांचं मांस सापडल्याचं, वाळलेलं मांस सापडल्याचा सुद्धा मुद्दा समोर आला होता आणि त्याचाच आधार धरून खोक्या भोसले हा सुरेश धस यांना हरणांचं मांस पुरवत होता अशा स्वरूपाचा सुद्धा गंभीर आरोप करण्यात आला होता आणि त्यामुळेच बिश्नोई गँगकडून आपला खून करण्याचा किंवा आपल्याला जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप जो आहे तो सुरेश धस यांनी केलेला आहे। त्यांनी केलेला हा आरोप जो आहे तो अत्यंत गंभीर आहे। त्यांचा हा आरोप केल्यानंतर या सगळ्या प्रकरणांची दखल घेऊन या संदर्भात काय चौकशी होते, चौकशीत काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सुरेश धस हे राज्याचे मोठे नेते आहेत, भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि त्यांनी केलेला हा आरोप निश्चितच गंभीर आहे की त्यांच्याच खुनाचा त्यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता। नक्कीच धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। राजस्थानमधून बिश्नोई समाजाचे काही लोक जे आहेत ते मुंबईमध्ये आणले गेले आणि धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं असं त्या लोकांना जे आहे ते सांगितलं गेलं। बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं होतं असं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरून माझ्या खुनाचा कट होता। एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। राजस्थानातून बिश्नोई समाजाचे काही लोक हे मुंबईमध्ये आणले गेले, धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं असं विचारलं गेलं। खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरून माझ्या खुनाचा कट होता। एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी हा गंभीर आरोप केलाय। राजस्थानमधून बिश्नोई समाजाचे काही लोक हे मुंबईमध्ये आणले गेले आणि धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं असं त्या लोकांना सांगितलं गेलं आणि बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं होतं असं एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। माझ्या खुनाचा कट होता असं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। राजस्थानमधून बिश्नोई समाजाची लोक ही मुंबईमध्ये आणली गेली, धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं असं त्या लोकांना सांगितलं आणि बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं होतं असं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। एका पोर्टलला त्यांनी मुलाखत दिलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। खोक्या भोसले प्रकरणामध्ये सुरेश धस यांच्यावर सुद्धा काही आरोप जे ते करण्यात आलेले होते। खोक्या भोसलेच्या घरातून सुकलेलं मांस जे आहे ते सापडलेलं होतं। वन विभागाने सुद्धा कारवाई केलेली होती, त्याच्या घरावर बुलडोझर फिरवलेला होता। पुन्हा एकदा जाऊयात, महेंद्र मुधळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत त्यांच्याकडे। महेंद्र, सुरेश धस यांनी असं